सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मनोज जरांगे आज बीड आणि परभणीच्या दौऱ्यावर। परभणीत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबाची तर बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेणार। खासदार बजरंग सोनवणेंची केजमध्ये थोड्याच वेळात पत्रकार परिषद। सरपंच हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर माध्यमांशी संवाद साधणार। बीडमध्ये 1222 शस्त्र परवानधारक कोणाच्या वरदहस्तानं? अंजली दमानियांकडून धक्कादायक आकडेवारी ट्विट करत सवाल। तर वाल्मिक कराडच्या गँगमधील दोघांच्या नावाचा उल्लेख। बीडमध्ये कैलास फडवर गुन्हा दाखल हवेत गोळीबार करतानाचा फडचा व्हायरल व्हिडिओ। अंजली दमानियांकडून ट्विट। बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही। संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा थेट इशारा। महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे हे सर्व थोतांड। महाराष्ट्र प्रचंड जातीयवादी हे डोक्यात फिट करून घ्या। गोपीचंद पडळकरांचं विधान। येणाऱ्या काळात पक्षशिस्तीला अधिक महत्त्व दिलं जाणार। भुजबळांच्या प्रश्नावर सुनील तटकरेंचं उत्तर। तटकरेंचा रोख नेमका कुणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क। दादा भुजबळांवर नाराज अशा बातम्या बिनबुडाच्या। दादांनी केलेलं वक्तव्य कार्यकर्त्यांना उद्देशून अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण। एनडीएच्या प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक। भाजपाध्यक्ष जेपी नड्डांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। मुख्यमंत्री फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न। राज्य सरकारकडून राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरघोस निधी। एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळाली रक्कम। केंद्र सरकारनं 5 राज्याचे राज्यपाल बदलले। माजी गृहसचिव अजय कुमार भल्ला मणिपूरच्या राज्यपालपदी, तर माजी लष्कर प्रमुख व्ही.के. सिंह मिझोरामचे राज्यपाल। राज्यात प्रशासकीय खांदेपालट। बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती, तर दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी अनिल डिग्गीकर यांची बदली। सिडकोच्या घरांसाठी मुदतवाढीचं सत्र थांबेना। ग्राहकांना 10 जानेवारीपर्यंत पसंतीचं घर निवडता येणार। सिडकोकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय। मोबाईल ग्राहकांना इंटरनेट डेटा न घेता केवळ फोन कॉल आणि एसएमएससाठी रिचार्ज प्लॅन द्या। ट्रायचे मोबाईल कंपन्यांना आदेश। अल्पवयीन मुलीचं अपहरण करून लैंगिक अत्याचार करत हत्या। भिवंडीतील बापगाव परिसरात आढळला मृतदेह। पोलिसांच्या 6 पथकांकडून आरोपीचा शोध सुरू। आठवडाभरात कांदा किलोमागे 20 ते 25 रुपयांनी स्वस्त। आवक वाढल्यानं आठवडाभरात कांद्याच्या दरात मोठी घट। ठाण्यातील काही भागात 2 दिवस पाणीपुरवठा बंद। उद्या आणि परवा जलवाहिनी दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद असणार। जम्मूच्या पूंछमध्ये सैन्याचं वाहन 200 फूट दरीत कोसळलं। दुर्घटनेत 5 जवानांचा मृत्यू, तर अनेक जण गंभीर असल्याची माहिती। मेंढारच्या बालनोई भागातील घटना। जगभरात ख्रिसमसचा मोठा उत्साह। मुंबईसह देशभरात सेलिब्रेशन। चर्चला आकर्षक रोषणाई। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर। 19 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात। भारत पाकिस्तानचा 23 फेब्रुवारीला दुबईत सामना रंगणार। सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।